आज इथं जेवढी पब्लिक जमा झाली आहे ना, काल रात्री आम्हाला नेतृत्व नव्हतं. काल रात्री नेतृत्व नसताना सुद्धा जवळजवळ 8,000 पोरं रस्त्यावरती होते. अक्षरशः त्या पोरांना आहे ना कसं हुसकावले ह्याचं जिवंत उदाहरण मी आहे. आम्हाला माहिती आहे, आम्हाला नाही का कसं तिथनं बाजूला काढले. आणि एवढा महत्वाचा मुद्दा, अजून 1 वर्ष तुम्ही इथं म्हणताय, म्हणजे परत ट्रेनिंगला 1 वर्ष, प्री झाल्यानंतर मेन्स झाल्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर मग तुमचा रिझल्ट आल्यानंतर मग आम्ही PSI. त्याच्यामध्ये सुद्धा जर का एक केस पडली ना, कुणी एक गॅडमध्ये जर का केस दाखल केली किंवा कुठं जर का केस दाखल केली, तर एक PSIचा रिझल्ट 2021 मध्ये झालेले PSI किंवा 2022 मध्ये झालेले PSI आज कुठं ते ट्रेनिंग पास आउट होतात 2026 मध्ये. म्हणजे 2022 मध्ये झालेले 2026 मध्ये होतात ते, तर 2025 मध्ये झालेले कधी होणार? 2029-30 मध्ये. तोपर्यंत आम्हाला पुण्यात राहावं लागणार आहे. आणि तुम्ही जर का नाही का मध्येच जर का कुठला प्रॉब्लेम येऊ शकतो, सरकार, कोरोना, काही पण येऊ शकतं. खरं सांगा दादा, पॉसिबल आहे का? रात्री आमचं पोलीस केस झालेली. आज आम्ही नाही का शांतता पद्धतीने जमलो होतो. आम्ही कुणाला काही त्रास देत होतो, आम्ही कुणाला काही मारत होतो, आम्ही कुणा काही भांडण केले होते, काही गाड्या जाळपोळ केल्या होत्या, काहीच नव्हतं केलं. तरी सुद्धा आज जवळजवळ आहे ना 50 पोरांना NC. पण दादा हा मुद्दा 2025 मध्येच निकाली काढा, कारण की GR म्हणतात ना.